सविनय सादर करत आहोत नटखट गवळ पहाटेच्या या प्रहराला बाई कोंबडा खाली सादरच्या कोंबड्याची ही झुंजू मुंजूचा सकाळची हे मोठ्याच्या मोठ करा हे तुझ्या मोठला ढवळनंदी मोठला ढवळनंदी मागे वडा चिरेबंदी वाटच्या वाट सरा काय बघतो भवताला बघतो भवताला ही जोडी खिल्लारी अवतारा ही जोडी खिल्लारी अवतारा असं या पहाटेच्या वेळी स्वारी आली ती वासुदेवाचे आगमन झालं त्या वासुदेवाचं हा गाव जागवित वासुदेवाला आहे उजळून आलं रामाचा पारी हे उजळून आलं रामाच्या पारी अन गाव जागविता वासुदेवाची स्वारी गाव जागविता वासुदेवाची स्वारी वासुदेवाची स्वारी
पाखरांची किलबिल गाणी दाटले तुझे दाट गवळी दादा उठला गेला गाईचा गोठ्याला 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 गवळण संगे गेली दूध काढण्याला गवळण संगे गेली दूध काढण्याला
सादर करीत आहोत राधाकृष्ण आणि त्याच्यासोबत खास आकर्षण मोड नृत्य सादर करतोय मयूर नृत्य।
अगं ए हिरा, अगं चला चला साऱ्या पोरी मिळून जाऊया मथुरे बाजारी. राधिका चला चला साऱ्या पोरी मिळून जाऊया मथुरे बाजारी. हे राधे सरले उषा उजळली, हे राधे सरले उषा उजळली, रवी आला माझ्या घरी. हे कोकिळेची मंजुळवाणी पडते कानावरी. हे चला चला भरभर गाई करासया गो, जाऊया बाजारी. हे चला चला भरभर गाई करासया गो, जाऊया बाजारी. हे राधे सरली उषा उजळली, रवी आला माथ्यावरी. कोकिळेची मंजुळवाणी पडते कानावरी. हे चला चला भरभर गाई करासया गो, जाऊया बाजारी. हे चला चला भरभर गाई करासया गो, जाऊया बाजारी. चला चला भरभर गाई करासया गो, जाऊया बाजारी. हे चला चला भरभर गाई करासया गो, जाऊया बाजारी. राधे सरली उषा उजळली, रवी आला माथ्यावरी. मंजुळवाणी पडते कानावरी. हे चला चला भरभर गाई करासया गो, जाऊया बाजारी. हे चला चला भरभर गाई करासया गो, जाऊया बाजारी. व्यापार करण्या जाऊ मथुरे बाजारी, जाऊ मथुरे बाजारी, जाऊ मथुरे बाजारी.
ग राधे? अगं आपण साऱ्या पोरी मिळून फार शृंगार करून त्या मथुरी बाजार चाललो तर खरं, पण मथुरी बाजार जाण्याचा रस्ता तुला माहिती आहे का गं? राधे मला तर मुळीच माहित नाही बघ. अगं हिरा, बोल ना राधा. अगं तुला माहिती आहे का गं? हा माझ्या शेजारी एक कामगार मुलगा बसते, आज मला बसते. बघ तर. मावशी अगं ए मावशी, मावशी अगं ए मावशी. काग पोरीनो, अगं तू पिकी पिकी ये तर. आले हा पोरीनो, आले बेगी बेगी, आलेच लवकर. गबाई मी म्हातारी मावशी ग, हे गबाई मी म्हातारी मावशी ग, माझं काय काम ग, माझं काय काम, घमी माझा पिडतोय वारी, निघतोय माझा घाम ग, निघतोय माझा घाम, घमी माझा पिडतोय वारी, निघतोय माझा घाम ग, निघतोय माझा घाम. माझं काय अगं पोरीनो, अरे जमले का भांडे? बरं, मला सांगा, तुला का बोलवलं गेलं? अगं मावशी, आम्ही साऱ्या पोरी मिळून फार शृंगार करून त्या मथुरी बाजार चाललो बघ. हो का? पण आम्हाला कोणालाही रस्ता माहित नाही बघ. अगं पोरीनो, कमालच नाही तुमची. तुम्हाला रस्ता माहित नाही? नाही गं. अगं पण एवढा सुगटाच करायचाही नव्हता, बरोबर की नाही? बरं, मला रस्ता माहित आहे. जाऊया का बाजारी? पण कोणत्या लवकर लवकर? तुम्ही सगळं तयार आहेत ना? नक्की? तयार तुझ्या माठ कुठे आहेत? आहेत ना? मग चला बरोबर. चल तर. जाऊ दे रे.
काय काय घेतलं तू काही सांगितलं पाहिजे. सांगितलंच पाहिजे. अगं होतं सांगितलं पाहिजे. माझं काय बोलणार. तू तुझ्या घरी बरं बाई असं म्हणतेस तू. बरं मी विचारते हा. अगं कुठे काय म्हणते काय म्हणते मी कुठे काय बोलले. मी कुठे काय बोलले. बघा मी काय बोलले तुला तुला आवाज दिला अशी पुढे असं म्हणते. मला सांग तू काय घेतलं विक्रीला. ऐकते हा. मी घेतलंय ताक आणि चालले बघ मथुरी बाजारी. अगं हो का मग कशाला मुरटते ते फुकट चला तर हो बाजूला. आता राहिली कोण बरं. आलं लक्षात. अगं एक सटवी कुठे गेली ती सटवी. मावशी काय बोललीस मला तू. अगं मी कुठे काय बोलते. मला सटवी बोललीस तू असशील नटवी. काय बोलते. बरं बाई मी तिथे थांबायची नाही. अगं पुरीडू मी जाते हा घरी. माझा नवरा वाट बघायचे. चला मी जाते. नाही ना मी थांबणार नाही. एकतर ऐकते. हो का तू म्हणतेस म्हणून थांबते. बरं. तुला मी आता असे विचारते तू काय घेतलं विक्रीला. सांगते तर आहे. हा बोल. बरं सांग काय मी घेतलं. घेतले लोणी आणि चालले बघ मथुरी बाजारी. लोणी काय हो बाजूला. आता राहिलं पण बरं. अगं हे भवानी काय तो मावशी. काय झालं तुला. भवानी म्हटलं बघ रागाला तुला. नाही ना मग मला सांगतो काय घेतलं विक्रीला. ऐकते हा सांगणार की नाही. हो सांग. हा ठीक आहे सांग. जमलीस का. आहे ना बरोबर आहे ना. बरं आता मला सांग तू काय घेतलं विक्रीला. मी विक्रीला घेतलंय बघ तू. चालले बघ मथुरी बाजारी. हो का अगं पण तू बोलतेस नाही खूप तर हो बाजूला आता. आता राहिलं तरी कोण. हा आलं लक्षात. आता राहिली आमची राधा. का गं मावशी? काय ग राधे हा काय हा विक्रीला काय घेतलंय ते मला सांगितलं पाहिजे. बघा तर.
बाजारी चाललो करा अगं पण तो मथुरीत जाण्याचा केवढा मोठा घाट आहे तो घाट चढायला एखादं गाणं बोलावं लागेल हो का ठीक आहे या सोनेरी किरणाने सारी उजळली धरणी हलकी बिलही गाणी सडघा लागणी चल चल पोरी जाऊ बाजाराला हे दही दूध लोणी घेऊन विकणाला चल चल पोरी जाऊ बाजाराला हे दही दूध लोणी घेऊन विकणाला
सारी राखीतो गोकुळा नगरी उभी राहा तू आठवणी आलो मी गिरधारी तू जाऊ नको मथुरे बाजारी हा सांगे तुला हा कृष्ण मुरारी तू जाऊ नको मथुरे बाजारी हा सांगे तुला हा कृष्ण मुरारी श्रीकृष्ण भगवान बोला कुंडली गौरदे आपण न करता आपल्या नवरीच्या वेळेच्या ह्याच्यावर सोडवली पाहिजे. हात तरी मारून काढला. अरे देवा, अरे भाकड्या. या ठिकाणी आपल्या संरक्षकांना एक सूचना या मंडळातर्फे रस्त्यावरती गाड्या लावलेल्या आहेत त्यामुळे असं तर कृपया लवकरात लवकर त्याचं काढायच्या आहेत. आपल्या गाड्या या ठिकाणी लावल्यावर ट्रॅफिक जाम झालंय. मंडळाच्या विनंतीने आम्ही विनंती करतोय कृपया आपण आपल्या गाड्या लवकरात लवकर काढाव्यात. धन्यवाद. कारे नाक तुम्हारी हे काही सोडी द्या डोंगर माळी हे कारे नाक तुम्हारी काही सोडी द्या डोंगर माळी गाय चुकली रानात हे गाय चुकली रानात काना तुझी रे आग ऐकून आलो आपण पडत काना तुझी रे आग ऐकून
नाम असो आशीर्वाद असो. देवा आम्हाला ऐकायचे कोणाचे कारण कारण एवढे 16 108 गोपिकांचा मेला 60 मान करून मथुरे बाजारी चालले. प्रतिबंध करण्यासाठी मी तुम्हा दोघांना भेट आहे. देवा एवढेच ना होय एवढीच आहे. या आपण. येतो मी. रे पाकड्या काय रे पेंद्या अरे देवाने आपले कामगिरी दिली आहे देवाने कामगिरी दिली मग तुला काय माहित नाही मला बाबा माहित नाही आणि आपल्या या बाजूला बघ. तुला काहीच माहित नाही काहीच माहिती सांगतोय 16 शस्त्र 108 108 गोपिकांचा मेळा कोण मेला गोपिकांचा मेळा मुक्ती करणारे ताटमाटपूर मथुरे बाजारी चाललं आठवत करून मथुरे बाजारी चालले त्यांच्या रस्ता प्रतिबंध करायचा आहे तुला त्यांचा रस्ता मी करणार आता जेवण सांगायचं देवाने आपल्या रस्ता बोलले आहे तुला सांगायचं आहे मला जमणार नाही तुला जमणार नाही मला जमणार नाही मग मला पण काय जमणार नाही करणार कोण जमणार तू हॅलो दिनेश पांचाळ यांच्याकडून या संपूर्ण कार्यक्रमासाठी 50 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तरी आम्ही मंडळ त्यांचा आभारी आहोत. धन्यवाद. कामगिरी करणार कोण? कामगिरी करणार कोण माझ्या जोडीचा एक भोपणे आहे कोण भोपड्या तो तो नक्की करणार नक्की करणार बघू बघ अरे नक्की करणार नाही तर तुला करायला लागेल त्यानंतर मी घरी करणार ना तो आहे तरी कुठे आई कुठे आता बघतो इकडे सुद्धा जंगलात गेलाय काय चांगला आहे? होय हात मारू नको हा. हात मारा हात मारा. बोबड्या रे, बोबड्या. जाणार खाली जा. दारात नाही. गडी कुठं आहे? काय थंडी बरोबर. बोबड्या रे, बोबड्या. हाय हाय आई बघ. अरे बाबा, लवकर ये, लवकर ये. अरे कोण आहे तिकडे कोण रे बोबड्या 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 अरे हॅलो अरे बाबा लवकर ये अरे कशाला काय म्हणता दूध अरे मेला माझी कामं काय कुठले ना तुम्ही अवतारी काय अरे इकडे इकडे आलो आलो पेंड गाई साऱ्याच बघ सोडला मी राणी हे धावत पळत पेंड्या गेलो आम्ही आज कुंजवनी हे काळी कपिला ऐकत नाही हे पेंड्या मला ती बदत नाही अरे इकडून तिकडे पळत सुटत जवळ येतच नाही हे दमलो पळून गेलं थकून काहीच चालत नाही खाली
प्रेक्षकांना एक सूचना आहे 3812 गाडी नंबर 3812 ही गाडी रस्त्यात उभी आहे मंडळाकडून वारंवार सूचना येतात कृपया आपण ती गाडी ताबडतोब बाहेर काढायच्या ट्रॅफिक जाम झालं आपल्या गाडीमुळे 3812 तू होतो ना कुठं अरे काय सांगू काय म्हटला अरे ते खाटू गाला नाही नाही ऐकून तर काय बोलतोय तर बोल मग काय अरे काय सांगू अरे ओळखला? काय म्हटलं त्याचा हाय सांगू हाणलाच ना नाही रे सांगू काय सांगू काय म्हणतो तू सांग काय सांगतो अरे पण हा काय सांग कोण करताय रे हो म्हणतो का मी अरे माझी सांगू आहे ना काय म्हटलं अरे माझी सांगू अरे यांना थांब भेटता आला बेता थांबता आपला दुदुम दुम चालू देतो आता तो अरे बंद अरे थांब ना मला घाबरला माझा असा दम द्यायला लागता तरी पण आता अरे ती पण आले हे काय सांगू अरे माझी तांबू आहे ना तांबू हल्ली ना ती मी चायनीज खाते चायनीज काय खाते अरे तांबू चायनीज खाते चायनीज आणि हा भात्यान गावात खातो म्हणून चुकला आहे मी चुकलो ठीक आहे बघ अरे हाडा बघ. अरे पण तू सांगतोस की माझी तांबू काय चायनीज खाते अरे बाबा हा बंद चालाय झाले काय आणि पण मला तुम्ही सांगा मला तुम्ही लोलवलं का ते आता या गावात कोण रिकामी आहे काय म्हटलं मला लोलवलं नाही आम्ही लोलवलं नाही. मग मी जाऊ काय म्हणतोय मी जाऊ कुठं जातोय तुम्ही लोलवलं मी जातो आपलं आम्ही लोलवलेला नाही आहे बोलवलेला आहे अरे मग तिलाच बोलतोय ना अरे पण आता माझे तांबूदार चुकले ना त्या नाकाला काय झाला थेंबूल आहे हवा तू शी नको नको तिकडे जा तू जवळ मला नको पण एवढा सुधला कशा हे काय तांदूळ तांदूळ मी मारला काय शिंग. तांबून शिंग मारला इतकं शिंग मारला तेव्हा एवढा झालेला हात नव्हतो अरे याच्या पण काची फुटलेल्या त्या सिमेंटच्या काठी नाही काची आहे बरं गेलो पण होय रे त्याच्यात काठी नाही मला दिसतात का आणि मला थांबे तुम्ही सांगाल होतं सांगतोय सांग आपले किसन देव आहेत ना हा आपलं तिथं देऊ त्यांनी एक मोठी कामगिरी दिली आहे तुम्हाला ओळख नाही वाटत आम्हाला नाही होत आणि मग झाला तिथं तुम्ही होता खाणार होतं अंगो 16 शस्त्र हो स्लो काय बोलला रे अरे ते एक जड येते तेव्हा तू कसा बोल हा 16 शस्त्र हा थोडा स्लो 108 एक ते आठ 108 नाही 108 अरे ते बोलतोय ना अरे मग तू नाही बरोबर हा बोल बोल गोपिकांचा मेळा मेला काय तोड मिळाला कधी मिळाला कथा मिळाला गोपिकांचा मेळा मथुरेचा बाजार आता बाजार आहे होय? बाजार टाकमाट करून मथुरे बाजारी चालले आहेत अरे गांधीत ना आणलेला नाही ना कुठे त्यांच्याकडून घरी घ्यायचा भरपूर आणि त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा आहे अरे एवढाच ना अरे कमल मंदिर अरे पण दौलनी हात कधी तुझं आहेत कुठं होय आता येतील बघ भरून दाखव 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 तू दाखव रे धन्यवाद रसिको मगाशी झालेल्या गवळण गीतासाठी राकेश मापुसकर सन्मान्य श्री राकेश मापुसकर यांच्याकडून राकेश मापुसकर हातकापा याचकडून 5 गवळणीसाठी आणि गवळण गीतासाठी रोख 5,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे खास त्यांच्यासाठी हे गवळण गीत सादर करतो या सोनेरी किरणांनी सारी
स्वरूप श्रेया अथर्व आणि यज्ञशांकडून या संपूर्ण कार्यक्रमासाठी रोख 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचकडून पुन्हा एकदा त्याचप्रमाणे श्रेया आणि अथर्व पुन्हा एकदा परत बक्षीस आलंय. श्रेया आणि अथर्व यांच्याकडून 151 रुपयाचे पारितोषिक आले. तरी या सर्व बक्षीस दात्यांचे आम्ही श्री मठ बाबा नवमंडळ मठवाडी तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी मनपूर्वक आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जाऊया का बाजारी? त्याला कथा वैद्य मस्तपैकी वैद मध्ये आलो होतो ना. मी आता आलो कसा आला मी आता त्याला हा करून उपयोग काय आपली तब्येत काय देवाला म्हणून त्याची हाडच ना चांगली बोलू दे. पण आता काम काय करायचं रे? जाणार कुठे? सांगतो पुढे बरं जातो मी जातो म्हणून जा मानलं नाही ना अजिबात नाही. परत तोंडावर पडतील. काय झालं रे या तुला मोकळायला? माऊथे काय झालं तुला? माऊथे येताना आधीच तिथलाय तू आधी तुझं नको. माऊथे त्याला ठोकात मारायचा ना. अजून त्याला जोरात मारता तर खाली जर होतो ना आले. काय तुला तू आगावरती काय आलो माझ्या? मी तुझे गेलो मग नेतो मावते. काय झालं तुला मागची मोठी करायला? मावते घरी मावते. अरे बोल माझं एक नाव दे ना. तुझं नाव? मेल्यातला हा नाक केवढा, तुझा हा बाबू केवढा. वाचलाय हो का? बरं तुझं नाव काय? बोबड्या. मस्त घ्या दोली मस्त. दारी होता गोटा, त्यामध्ये होता दर्शा. अरे दर्शा दारी होता गोटा, त्यामध्ये होता दर्शा. मी तुझ्या आरती आणि मेल्या माझा पंचा. मावशी बघा त्या तोंडावर गेला बिन कांद्याचा वनवा नाही का? काय म्हटलं? अरे पण झालं तरी काय? सगळा दुखतायले. काय म्हणते माहितीये? काय म्हणते? मी तुझी आरती आणि तुमचा उद्या फालक्या. अशी नाही बोलली म्हणते ती तुझ्या आरती तिचा परश्या म्हणजे मी खायला साईला बघा उडी नको मागू पांड्या.
नाही म्हटलं काय हो ना म्हटलं मग काय करायचं मावते अरे बोल की राजा डाक पण मावते अरे काय झालं तुला बोंबळायला मावशी मावशी काय ते सांगून टाक ना एकदा तुम्ही आलेल्या तुतून आणि जाणार कुठं म्हणजे तुला काय करायचं आहे हे आपल्यात काय करायचं आहे आम्ही आलेल्या कुठून जाणार कुठे तुला चौकशी करायचं कारण काय आपल्याला चौकशी करण्याचं चालेल संबोध आहोत आम्ही तिथनं देवाचा थुंकीचा थुंगवले हो का हा मग तुम्ही आलेल्या तुतीचा कांदा आणि जाणार कुठेचा कांदा असं होय हा आम्ही आलेल्या गोकुळातो हा आणि जाणार बघ या मथुरीच्या बाजारी तुम्हाला जाता येणार नाही का जाता येणार नाही आम्ही लता सगळा पलपलीत करून ठेवलेला आहे मला दुसरा मार्ग उघडाच आहे ना जावा सगळीला आम्ही उभं राहू नये. होय देव. चल ना आपण दुसऱ्या मार्गाने जाऊया चल तर राम की स्तुती, भक्त ना तरी. ए, मावती आहे. अरे काय झालं इकडे ये की अरे जरा इकडे ये की इकडे ये. हा, मी तो मारतो जीव. आले मी, हा. आले मी, हा. काय मारायचं बरं, तेथे आली. हो बाला मागाचा एक मार्ग करून इतकं देवाच्या खंडीचे खंगली हातींना नेण्याकरता उभे आहे हातींना ने आणि बाजारी निघून जा तुमच्याकडे काय काम आहे आता किती काय वाटा बसली कायले आता काय झालं तुला अरे कांदा मागते अरे कांदा नव्हे मग कायदा विचारते तर मग तेच बोलते ना मी कायदा हाय 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 आहे का हाय हाय बोल का वाचू हा ऐकतेच ठीक आहे हे थांब जरा तू थांब राधे जाऊ नको बाजारी हे थांब जरा तू थांब राधे जाऊ नको बाजारी उतरा डोळीचे वाट नाही तर पडेल राधे कायदा पेण्याचा हुकुम देवाचा केला मथुरेचा कायदा पेण्याचा हुकुम देवाचा केला मथुरेचा Thank you.
आपला कायदा पटला की नाही तुला नको दाखवूच की तुला म्हणणार आहे मला नाही. तुला म्हणणार मला पण तुम्ही त्याच्याला आलेले होते इथे घरी दूध प्यायला. मला जाऊ मग जा लवकर जा जातो जातो हा तुम्ही जातो अरे बोल काय झालं तुला आमचा पटला कायदा अरे काय पटला ते सांगतेस की नाही कायदा म्हणतोय मी कायदा म्हणतो बरं अगं पोरीनो अगं कायदा पटला की नाही पटलाय ना बरं पोरी म्हणतात की कायदा पटलाय आमच्या कायद्याप्रमाणे 5 मिनिटं बसली पाहिजे आणि नाही बसली तर वादाला ठेवत नाही म्हणा. हो का बसायचं ना ठीक आहे बसते बाबा तुमच्या कायद्यावर लवकर बसा. ठीक आहे हात नाही तो हलता नाही. बसते बोलले ना फाटली नाही मालते नाही ना. चला जाऊया का जाऊन बघू दे जाऊन बघू दे बघा बस बसलं की नाही ए बसली बसल्या हा बसले चला चला रे
त्यांच्या बाकी तुमच्या सगळी कामगिरी तुम्ही कशी काय पार पाडली? हे वाद्य आम्ही व्यवस्थित पार पाडले. काय तो गरज? या आमच्या मागून. तेव्हा हे बघा. तुम्ही तर वेड्यात. हा मजबूत क्या तेव्हा तुम्हाला बघा. असेल तर तुम्ही जा आणि काही लोकांना तेव्हा इकडं. जन्म झाला माझा मथुरेला, वाढलो ग मी गोकुळाला. जन्म झाला माझा मथुरेला, वाढलो ग मी गोकुळाला. Thank you.
ऐकलीस का माझी जन्मलीला? हो, ऐकली. आपलं नाव सरळ जाऊया. आमच्या देशात काहीतरी दिलेलं पूर्ण कर. ठीक आहे. शौर्य रवींद्र मोरे यांच्याकडून खास आमच्या कृष्णासाठी 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. तर आम्ही श्री मठबाबा नमन मंडळ त्यांचं मनपूर्वक आभार आहे. धन्यवाद. नको अडवू तुकाना वाटेवरी, नको अडवू तुकाना मला वाटेवरी, मी राधा तुझी तू माझा श्रीहरी, मी राधा तुझी तू माझा श्रीहरी. नको अडवू तुकाना वाटेवरी,
आतापर्यंत साथ दिली. अजून एक कंस होता, त्यानंतर एक सीता सेवा म्हणून एक रामायणातील खास हनुमंताचा एक देखावा या ठिकाणी दाखवण्यात आला आहे. तरी कृपया रसिकांनी साथ द्यायचे. श्री राकेश मापुसकर यांच्याकडून मगाशी झालेल्या सुरुवातीच्या गीतासाठी रोख 1000 रुपयांचं पुन्हा एकदा पारितोषिक आहे. मंडळ त्यांचे मनपूर्वक आभार आहे. राकेश मापुसकर यांचे मंडळ पुन्हा एकदा मनपूर्वक आभार आहे. धन्यवाद. अशा तऱ्हेने हा मधुरेचा बाजार बंद झाला आणि ही बातमी नेहमीप्रमाणेच जो कंस या कृष्णाच्या वधासाठी त्या कंस वधासाठी हा कंस या कृष्णाच्या वधासाठी जो नेहमीच वेगवेगळ्या युक्त्या करत होता, वेगवेगळ्या कल्पना लढत होता, तो कंस या बाजारामुळे आणखी नसून झाला. तो बघूया कंस काय करतोय. मधुरेचा राजा पुत्र ही कंस स्वतःचा तुझ्यात बंदिस्त करून हे सार साम्राज्य हे सार ही माझ्या ताब्यात करून शिवाय माझी एकुलती एक बहीण देवकी तिचं हाटा माटा विवाह करून दिला. पण त्या विवाहाक्षणी एक आकाशवाणी झाली की कंसा देवकीच्या पोटी होणारा अपत्य तुझा दंड आहे. त्या क्षणी त्या दोन्ही उभयतांना माझ्या कारागृहात बंदिस्त केलं. शिवाय त्यांना होणारे अपत्य या कंसाने ठार केली. त्यातूनच एक अपत्य माझ्या हातून निसटलं आणि तोच माझा त्याला ठार करण्यासाठी कित्येक सेनानींना पाठवलं. पण सारे धारा तीर्थ पडले. आता मलाच काहीतरी करावं लागेल. अक्रूर आशीर्वाद तेवढ्या तातडीने बोलावण्याचे कारण म्हणजे एवढंच, तुम्ही गोकुळातला आणि कृष्णाला इथे घेऊन या. त्याला म्हणावं मामाने होम हवन ठेवला आहे, तुला अगत्याचं आमंत्रण आहे, त्याला इथे घेऊन या. ठीक आहे. या कृष्णा, आता तुझा अंत हा निश्चित. ये हा कंस तुझी आतून तिने वाट बघत आहे. हे कृष्णा, मामाच्या मनात काही कपट दिसत आहे, तेव्हा आपण सावध राहू. या आपण निघतो मी. अरे धिक्कार! काय
बेटा कारण मला विचारतोस? अरे माझ्याकडे दही दूध घेऊन येणारा गवळणी माझ्या तू बंद केलास. होय बाळासाहेब, दूध रेड्यासारखे लग्न झालात. यापुढे दुधाचा एकही थेंब मिळणार नाही. काय म्हणे दुधाचा एकही थेंब? अरे कारट्या, इथे तुला याचसाठी बोलवलं आहे. माझ्या हाताने तुझा बाबासाहेब, हा बलराम जिवंत असेपर्यंत कृष्णाच्या केसाला धक्का लागून येणार नाही. चांगला एवढा सामर्थ्य असेल तर कर रणगार.